तर असे बोलतात एक वन ऑफ माय फ्रेंड्स बोललो तो प्रॉब्ली का तो एक एक टाइम होता जिकडे काम करायचा तिकडे अम, तो टाइमावर ए तो एकदम अशा लोकांमध्ये होता जे अख्खा टाइम सिगरेट फुकायचे त्यांच्यामध्ये उभा राहायचा तो पण एकदम मध्ये मध्ये सिगरेट फुकायचा नाही त्याला सवय नव्हती ऑफकोर्स पण त्यांच्यामध्ये राहायचा आणि तरीसुद्धा त्यांनी त्याची ब्लड टेस्ट केली सगळे टेस्ट केले एकदम परफेक्ट काहीच प्रॉब्लेम नाही त्याला नंतर त्यांनी दुसरा काम जॉईन केला आणि त्या कामावर त्याला त्यांनी थोड्या महिन्यांनी पुन्हा चेक केलं त्याची ब्लड टेस्ट वगैरे तर डॉक्टर तरी बोलतो तुझ्या प्रॉब्लेम आहे काहीतरी तुझे एकदम खराब टेस्ट रिझल्ट आलेत तो बोलते असं कसं होईल इथे तर कोण नाही आहे फुकणार सिगरेट फुकणार नाही आहे आणि इकडे जास्त स्टेबल आहे सर्व तर मग ह्या कामावर त्या आधीच्या कामावर तो किती वर्ष काम करत होता तिकडे तिकडे त्याची बॉडी ठीक होती आणि इकडे आल्यानंतर त्याची बॉडीला प्रॉब्लेम काय झाला त्यांनी विचार केला ते लक्षात आलं का आधीच्या कामावर तो टायमावर जेवायचा आणि दुसरं काम होतं त्याला फिरायला लागायचं गाडीमध्ये सर्वकडे तर म्हणून त्याच्या जेवणाचा टाईम नव्हता तो केव्हा पण जेवायचा टाईम फिक्स नव्हतं पण आधीच्या कामावर टाईम फिक्स्ड होतं तर टाईम फिक्स ठेवणे इज सो इम्पॉर्टंट आणि त्याच्यामध्ये एवढं डिफरन्स होईल तो बोलतोय का जरी तो अनहेल्दी गोष्टी करायचा तरीसुद्धा त्याची बॉडी फिट होती कारण ती स्ट्रॉंग होती पण दुसऱ्या कामावर ज्यांनी निग्लेक्ट केलं स्वतःचं जेवण टायमावर न जेवणे केव्हा पण जेवणे तर त्याच्याने एवढा मोठा इफेक्ट झाला का डॉक्टर बोलला का तू सिगरेट फुकायला लागला का तेव्हा जेव्हा तो काहीच नाही करायचा तेव्हा तर मग म्हणून लॅक्पिद टू सांभाळलं पाहिजे टायमावर जेवणे मूड नसेल तरी पण ते जेवण करणे कधी कधी कोण नाही घरी चला आज सुट्टी मारू आज जेवण नाही बनवायचं जेवाय नाही काहीतरी खाऊ असंच ए वन्स इन अ वाईल इज फाईन पण तरीसुद्धा बॉडीला जी सवय असते ते जेवायला पाहिजे बॉडीला जे पाहिजे ते खायला पाहिजे पौष्टिक खायला पाहिजे जंकवर नाही राहू शकत माणूस ते पण विचार केला पाहिजे पण लहानपणापासून जंकच खायत आलंय तर दॅट इज समथिंग एल्स मे बी त्याची बॉडी सवय झाली असेल त्याला रामबाम बोलतात त्याच्या बुकमध्ये पण का कशी काळजी घेतली पाहिजे आणि मधूनच नाही चेंज केलं पाहिजे कोणते पण जेवणाची पद्धत हे हळूहळू चेंजेस केले पाहिजेत फॉर बेटर चांगला व्हायसाठी ऑफकोर्स पण काळजी घेतली पाहिजे उष्मरते मेवदल नफशोतेखेम एका मिचवामध्ये लिहिलं आहे मेवदल नफशोतेखेम ती आहे आपला गुफ आपली बॉडी आणि आपली ए, ए, तुमची काय बोलतात ते हेल्थला मराठीमध्ये आपलं आरोग्य आपल्या हाती नखन असे बोलतात नखन तुमचं आरोग्य तुमच्या हाती असं बोलतात Anyway, तर हेल्थची काळजी घेतली पाहिजे ऑफकोर्स आणि निग्लेक्ट नाही केलं पाहिजे एक्सरसाइज करतात एक्सरसाइज केली पाहिजे वॉक घेतली पाहिजे हां व्हेरी इम्पॉर्टंट हे सगळ्या गोष्टी केली पाहिजेत कारण मग त्याच्यानेच माणूस अम, आकाश बरोखूची सेवा करण्यामध्ये फिट राहतो आणि फिट माइंड इज इन अ फिट बॉडी तर मग त्याचं शरीर स्ट्रॉंग असेल खजाक असेल तरच तो विचार चांगला करू शकतो मिचवत करायला पाहू शकतो आणि खूप गोष्टी करू शकतो जो सिक पर्सन नाही करू शकत तर मग काळजी घेतली पाहिजे सांभाळलं पाहिजे आणि ॲट द सेम टाईम ते मिचवा पण होतं ऑफकोर्स निग्लेक्ट नाही केलं पाहिजे आणि सिस्टमॅटिक पाहिजे फॉर अ पर्सन मिचवत करताना पण माणूस सिस्टमॅटिक पाहिजे केव्हा तो बाहेर जातो केव्हा घरी येतो इट हॅज टू बी डन इन अ सिस्टमॅटिक वे त्याच्याने सर्वांना पण कळतं घरच्यांना पण कळतं काय चाललंय त्याच्यासोबत आणि व्हॉट टू एक्सपेक्ट आणि त्याच्यासाठी पण चांगलं आहे
का तो पण कन्फ्यूज स्टेटमध्ये नसतं आजकाल. एवढं कन्फ्युजन आहे बाहेर सर्वांमध्ये. फॅमिली लाईफमध्ये खूप लोकांच्या, रिलेटिव्हजमध्ये कन्फ्युजन, कन्फ्युजन. तर कन्फ्युजन स्टॉप केलं पाहिजे. बिलबुल आहे नुसतं. अ, तर ते स्टेबिलिटी यासाठी ट्राय केलं पाहिजे. आणि जो माणूस न्यूज ऐकतो एव्हरी टाईम, तर तो तो वाऱ्यामध्ये आहे. तो अनस्टेबल आहे ऑफकोर्स. त्याला स्टेबिलिटी येणे फार डिफिकल्ट आहे जो न्यूज ऐकतोय. कारण न्यूज चॅनेल आर जस्ट फॉर एंटरटेनमेंट. तर मग आणि सांभाळलं पाहिजे तिकडे पण. मेंटल हेल्थ इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मी ओळखतो ज्यांना जे ओल्ड होते आणि न्यूज ऐकायचे, ते एवढे प्रेशरमध्ये असायचे. मी केव्हा पण जायचो त्यांना भेटायला, तेवढे प्रेशरमध्ये आता, अरे इकडे हे झालं, अरे तिकडे ते झालं. आणि तो मेंटल हेल्थ त्यांची फुल अनस्टेबल असायची, कारण ते न्यूज बघायचे एंटरटेनमेंटसाठी. पण तरीसुद्धा किती त्याच्याने त्यांच्या बॉडीवर पण इफेक्ट व्हायचा. पण काय करायचं, माझी सवय नाही सोडू शकत. सवय वाईट. एनिवे, तर आपण रिफुआ श्लेमाबद्दल बोललो. रिफुआबद्दल बोललो. आता हे ऑल्सो आपण जे पण शिकू ते इल्यू निष्मात विमोरी बेन्सिओन बेनसारा इमोराती פנינה בת אלישבע, תהיה נשמתה, וכל מי ששוכב איתם, תהיה נשמתם צרורה בצרור החיים. טוב, אז אוקיי, so we'll start um, something regarding prayer, जे आपण एव्हरी टाइम केव्हा केव्हा मी बोलतो. Um, तर प्रेयर प्रेयर इज इम्पॉर्टंट. प्रेयर करणे इम्पॉर्टंट आहे. स्वतःच्या शब्दांमध्ये, स्वतःच्या शब्दांमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. तसंच एक दावीद आशेरकडून स्टोरी ऐकली मी. काय एक मुलगी होती आणि तिला सिंदूर पाहिजे होती. तिला गिफ्ट पाहिजे होता. कोणतं? एक छान सिंदूर ज्याच्यावर तिचं नाव छापलेलं असेल. पण पण ते खूप महाग मिळते, लेदरचं असतं, त्याच्यावर छापतात नाव. पण ती छोटी मुलीला पाहिजे होतं. ती काय करेल, तर तिच्या आबाकडे गेली, मला सिंदूर पाहिजे. मग सर्वांकडे असते माझ्या क्लासमध्ये सिंदूर, माझ्याकडे नसते. त्या सर्वांकडे स्वतःचं नाव लिहिलं असतं, माझ्याकडे नाही आहे. तर प्लीज मला पण पाहिजे. आणि आता त्या तिच्या आबाची परिस्थिती काही एवढी चांगली नव्हती अ, पैशाच्या बाबतीत. तर तो बोलला, "ए, तुला पाहिजे? हशेमला बोल, हशेम देईल तुला." कारण त्याची परिस्थिती चांगली नव्हती आणि एवढी खर्च करणे, किती 70-80 शेकेल, त्याला त्याची ऐपत नव्हती एवढी त्यावेळी तरी. तर तो बोला, नमस्कार नमस्कार, हशेम देईल, हशेम तुझी. तर तिने मनापासून नमाज केली. एक आठवड्याने तिच्या प्रिन्सिपलने तिला बोलवलं आणि तिच्या हातामध्ये सिंदूर दिली तिच्या नावासोबत. तिचं नाव लिहिलेलं होतं त्याच्यावर. सिंदूर, वाव. प्रिन्सिपलने सिंदूर दिली. कसं काय? तर तिच्याच स्कूलमध्ये एका एका बाईने तिच्या नातीसाठी सिंदूर ऑर्डर केली होती आणि नाव त्याच्यावर लिहून वगैरे छापून. पण असं झालं का, तिने नाव छापायला दिलं आणि ते मिस्टेक झाली काय ते त्यांची. आणि आता नाव छापलंय आणि ती घेऊन आली आणि आता रिटर्न पण नाही करू शकत, ते घेणार पण नाही. आणि ती लिहिण्यामध्ये काय, ते नावामध्ये मिस्टेक झाली. दोन नाव देतं, एक नाव दिलं आणि सो ऑन. तर आता ती रिटर्न पण नाही करू शकत सिंदूर, कोणाला देऊ पण नाही शकत, कारण नाव लिहिले त्याच्यावर. तर भाऊ हाशेम, बारुखाने नादात हाशेम आपल्याला विजडम देतं. आणि त्या बाईला पण विजडम दिली आणि तिने विचार केला का, काय आजी होती तिच्या नातीसाठी पुस्तक घेतलं होतं, सिंदूर घेतली होती. ती बोले, हा मग काय करू आता या सिंदूरचं, त्याच्यावर नाव छापलंय. तर ती बोले, वा, या माझ्या माझ्या नातीच्या क्लासमध्ये, माझ्या स्कूलमध्ये बेटा कोई मुलगी असं तिचं नाव सेम असेल, ह्या नावाची मुलगी असली पाहिजे. तर तिला माहिती आहे की या मुलीची, या आहे ह्या नावाची मुलगी.
तर तिने त्या प्रिन्सिपलला कॉन्टॅक्ट केला आणि बोलले प्लीज तुझ्या स्कूलमध्ये ह्या मुलगी आहे तिला ही सिंदूर देऊन टाक गिफ्ट. आणि तशी हाशेमनी तिची एवढी काळजी घेतली का ऑफकोर्स तिला सिंदूर मिळाली जर पाहिजे तशी. हर्बेस लेखिमला मकोम बोलतात. त्याला आकाशभर कोणी खूप वेज आहेत जे आपण इमॅजिन पण नाही करू शकत का कुठून काय हाशेम अरेंज करेल आणि कसं अरेंज करेल ते आपण इमॅजिन पण नाही करू शकत. पण हाशेमचे हर्बेस लेखिमला मकोम अ, आपण नाही हाशेमच्या प्लॅनमध्ये बघू पण अंडरस्टँड पण करायला डिफिकल्ट आहे. पण झाल्यानंतर पण अंडरस्टँड करायला डिफिकल्ट आहे ही गोष्ट कशी झाली, ही घडलीच कशी गोष्ट. पण हाशेमचा प्लॅन होता तो. तर ते कबूल केलं पाहिजे असं लास्ट वीक आपण बोललो होतो लास्ट टू लास्ट वीक प्रॉब्ली कबूल केलं पाहिजे जे पण हाशेम देते ते सिमखाने कबूल केलं पाहिजे. पण ॲट द सेम टाईम ऑफकोर्स मेहनत केली पाहिजे, प्रयत्न केलं पाहिजे. पण जे आहे ते पण ते एक्सेप्ट केलं पाहिजे बेसिमखा. आणि दॅट्स द तिकून दॅट्स द तेव्हा आपण फिक्स करतो ती गोष्ट जे एक्सेप्ट करायला. अजून एक छान गोष्ट ऐकली मी. सेगुलाले पन्नासा बोलतात पोते आहे तर देखाव मजबी आले खोल खैरत सोन. जसं आपण पावाची बराखा करतो आमोदसी करतो आणि मग पोते आहे ते देखा Hashem sustains. Hashem open your arms, your hands. ومسبيا لכל חייל and sustain us. All the living. सगळ्यांचं जे पण जीवन आहे त्यांना जे पण जे जिवंत प्राणी आहेत त्यांना सगळ्यांना सगळ्यांना जेवायला देतो आपण बोलतो. तर तिथे सेगुलाले परनसा आहे राईट. परनसा सडी सेगुला आहे. तर जेव्हा आपण पोतियाकडे देखाव मजबिया लखोल खाय रचोन तर फार त्याच्यामध्ये कवानत असतात आणि कोणते कोणते शेमो ते आपण नाही बोलणार. पण कोणत्या कोणत्या गोष्टी हवेन केले पाहिजेत की हा शेम आपल्याला प्रोव्हाइड करतो पन्नासचा कोणाकडून नाही मी मेहनत करतो म्हणून माझ्याकडे नाही आहेत पैसे. पण हा शेम प्रोव्हाइड करतो म्हणून आहेत, तो देतोय म्हणून आहेत ते अंडरस्टँड केलं पाहिजे. पोतियाकडे देखाव मजबिया लखोल खाय रचोन. तर एक छान गोष्ट ऐकली मी मोती न्यूनबर्गकडून. आणि त्यांनी कोणाला कोट केलं होतं आय थिंक वन मोमेंट. त्यांनी कोट केलं होतं कोणाला मला आठवत नाही कोणाला कोट केलं होतं पण ते त्यांच्याकडून ऐकलं मी. तर ते बोलतात का जेव्हा आपण बोलतो पोते येते देखा मस्बी अलेखोल खैरत सोन तेव्हा आपण हशेमकडे बोलतो तू अजून दे पन्नास मला अजून पैसे पाहिजेत अजून मला सस्टेनन्स दे राईट. बरोबर आहे. इट्स गुड. सेग्युलर पन्नासा ऑफकोर्स विचार केला पाहिजे, नो डाऊट अबाउट इट. पण प्रश्न असा येतो बोलतात का माणसा ज्याच्याकडे 100 शेकेल असतील तर त्याला 200 पाहिजेत. ज्याच्याकडे 200 असतील त्याला 400ची गरज आहे. ज्याच्याकडे 1000 असेल त्याला 1000ची कमी आहे अजून त्याला 1000 अजून पाहिजेत. आणि त्याकडे 1 मिलियन आहे तिला अजून 1 मिलियनची कमी आहे त्याच्याकडे. तर बघायला गेलं तर कोण जास्त गरीब आहे, ज्याच्याकडे 100 कमी आहेत का ज्याच्याकडे 1 मिलियन कमी आहे. ऑफकोर्स 1 मिलियन कमी आहे पण त्याच्याकडे हातामध्ये 1 मिलियन आहेत ना. नाही, त्याच्याकडे यश माने रोजचे मत आहे त्याच्याकडे 100 आहे त्याला 200 पाहिजेत. तर मग ते गरज जास्त लागते त्याला. 1 मिलियन आहे त्याला 2 मिलियनची गरज आहे. म्हणून ते जास्त गरीब आहे. जास्त गरीब आहे. श्रीमंत वाटतोय सगळ्यांना पण बेमेत त्याला 2 मिलियनची गरज आहे आता. तर अजून 1 मिलियनची गरज आहे. म्हणजे 100 शेकेल ज्याच्याकडे कमी आहे तो जास्त श्रीमंत आहे, तो तृप्त आहे, तो तो त्याच्याकडे शल्वा आहे, त्याच्याकडे मेनुखात नफेश आहे, तो शांततेत राहू शकतो, शांततेत झोपू शकतो. तो पैशाच्या मागे नाही आहे. म्हणजे माणूस जास्त श्रीमंत असेल तो जास्त पैशाच्या मागे असतो का, कारण त्याला अजून पाहिजे. यश माने 100 आहेत रोजचे मत आहे त्याला 200 पाहिजेत. 100 1 मिलियन आहे तर 2 मिलियन पाहिजेत राईट. तर
ते बोलतात, जेव्हा आपण बोलतो पोतियाह את ידיך ומשביע לכל חי רצון, तेव्हा आपण पन्नासचं जास्त मागितलं, अजून पैसे दे, अजून पैसे, मला गरज आहे, गरज आहे. तर तो स्वतःला काय बनवतोय? जास्त गरीब बनवतोय. कारण त्याला समज जर 1000 मिळाले, त्याला 2000ची गरज, अजून 1000ची गरज लागेल. पण त्याच्याकडे आता किती आहेत? 100 आहेत हातामध्ये. तर मे बी त्याला अजून एक 100ची गरज आहे. तर तो काय स्वतःला अजून गरीब बनवायला तू मागतोयस? नाही, आपल्याला जास्त सॅटिस्फाईड बनायचं आहे. आपल्याला जास्त श्रीमंत बनायचं आहे. म्हणजे काय? जेव्हा मी बोलतो "פותח את ידיך ומשביע", टू सॅटिस्फाय, लेस्बिया, टू सॅटिस्फाय. तुम्हाला सॅटिस्फॅक्शन त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये मला सॅटिस्फॅक्शन दे. दॅट्स द थ्विला, दॅट्स द सेगुला. आणि ते माणसाने कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, जे पण तुम्हाला देतो त्याच्यामध्ये मी सॅटिस्फाईड पाहिजे. नाही काय अजून मला हवं पाहिजे, अजून मला पाहिजे नाही. जे पण देतो त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन दे मला. दॅट्स द थ्विला, दॅट्स द सेगुला. आणि ते माणसाने कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे बोलताना. पोत्या ते देखा. दॅट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग का आपला मिस होतं नॉर्मली ते, पण whatever, बघू कसं. ओके, आपण प्रॉब्ली विल स्टार्ट विथ मिशनायोत. अजून फार छान गोष्टी आहेत बोलायला, पण पण बघूया, आपल्याला चान्स मिळेल तर आपण बाकीच्या अजून गोष्टी बोलूया. स्टॉप हिअर. ओके, लेट्स स्टार्ट विथ मिशनायोत. मिशनातमध्ये आपण लास्ट टाइम सेकंड मिशना तोंडी बोललो होतो, मी तुम्हाला दाखवलं नव्हतं किताबमध्ये. तर आपण ते पण बघूया. अँड देन विल सी अजून कोणत्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. एनिवे, आखारीमत पाराशा आहे. आणि पाराशामध्ये श्टेम बेने आरोन त्यांच्या योम किपूरला वाचतात हा पाराशा. त्याच्यामधले सेक्शन वाचतात योम किपूरला. तर व्हेरी इम्पॉर्टंट पाराशा आहे, व्हेरी डीप पाराशा आहे. वॉट एव्हर, पण आपण आपल्या मिशनातमध्ये जाऊया आणि चान्स मिळेल तर आपण विल टॉक अबाउट द पाराशा, पाराशा शव्वा. एनिवे, ओके. सो मिशनातमध्ये आपण बघितलं होतं, फर्स्ट मिशनामध्ये का पेसाकचं अर्पण कसे देतात, कसे अर्पण करतात. आणि त्याचा आपण फोटो बघितला होता इकडे. अर्पण कसे देतात, आणि नंतर त्यांना कसे भाजतात. आणि आपला मित्र आहे का तो भाजून खायला, कुक करायला अलाउड नाही आहे अजिबात. कम्प्लिटली तो रोस्ट केलं पाहिजे, भाजला पाहिजे. आणि कोणत्याच प्रकाराने तो अ, शिजवला नाही पाहिजे. मग आपण आपण बोललो का फर्स्ट ऑफ ऑल आपण कोणत्या प्रकारची लकडी वापरली पाहिजे, जी आहे डाळिंबाची झाडाची लकडी. ती जास्त त्याच्यातून मॉइश्चर बाहेर नाही निघत गरम झाल्यानंतर, आणि म्हणून ती आपण वापरतो. अम, बोलू तर रव्वे गमलियल रबिनोविच शिवर बघितला असेल तुम्ही आधी, पेसकच्या आधी, तर तुम्ही बघितलं असं त्यांच्या हातामध्ये ती काठी घेऊन बसतात. ते बोलतात, हां आम्ही थांबलोय मशियासाठी. मशियाखाला बरोबर आपल्याला पेसकचं अर्पण करायचं आहे. आणि कुर्बान पेसक देऊन आपल्याला रोस्ट करायचं आहे, म्हणून ती काठी रेडी. एनिवे, तशा आपण पण नेक्स्ट इयर रेडी असू. मग सेकंड मिशना जो लास्ट टाइम आपण बघितला नव्हता, ते बघू शकता आता. वी रीड इट. आणि मग पुढे जाऊया आपण. लास्ट टाइम आपण थर्ड मिशना केला होता, आणि लास्ट पण आपण राहिला होता ते रिगार्डिंग मासेर शेनीबद्दल. ते पण आपण बोलूया आज. सो लेट्स रीड द मिशना. तुम्ही पण रीड करू शकता, लास्ट टाइम आपल्याला दाखवलं होतं. एनिवे, एन चोलीन את הפסח לא בשיפוד ולא בהשכלה. אמר רבי צדוק, מעשה ברבן גמליאל, שאמר לתבי עבדו, צא וצלה לנו את הפסח על ההשכלה. נגע בחרסו של התנור, יקלוף את מקומו.
נטף מרותבו על החרס וחזר אליו. ייטול את מקומו, נטף מרותבו על הסולת, יקמוץ את מקומו. तर इंग्लिशमध्ये तुम्ही बघू शकता, आपण त्याच्यात बोललो तर लास्ट टाइम, पण जस्ट तुम्ही बघू शकता इंग्लिशमध्ये त्याचा पूर्ण अर्थ. एम, तर कशाबद्दल बोलतोय आपण? त्या एक मिनिट just a minute. ओके. तर कशाबद्दल बोलतोय आपण? जेव्हा ए, कुर्बान पेसाक दिला आणि रोस्ट नंतर आपण रोस्ट करतोय, तर कसला वापर केला पाहिजे? एक जसं आपण बोललो आहोत, की डाळिंबाच्या झाडाची काठीचाच वापर केला पाहिजे. आणि समजा त्यांनी शिपूद म्हणजे मेटल मेटलची, लोखंडाची समज जर नाही तर कोणती मेटलची काठी वापरली, तर ते बरोबर नाही आहे. कारण ती गरम होते एका साईडला, दुसऱ्या साईडला जास्त गरम होते आणि मग तो जी पण पार्ट टच होते अम, त्या कोरबनला, तर ती शिजली जाते आणि दॅट्स नॉट अलाउड. आपण बोललो तर लास्ट टाइम सर्व हे मग पुढे बोललो तर रबन गमलियालबद्दल, का त्यांनी त्यांच्या स्लेवला सांगितलं का भाजल्यानंतर मेटल ग्रिलमध्ये भाज, आणि समज जर कुठे टच झालं तर तेवढा लेका लेफ्ट कर, तेवढा पील करायला. आणि समज जर त्याच्यावर त्याची त्याचा रोते ग्रेव्ही, समजा लिक्विड कांजी नाही बोलू शकत, रोते जे लावलेलं आहे ते समज स्प्लॅश झालं आणि पुन्हा टच झालं त्याला त्या ओव्हनमधून, नंतर टच झालं त्या कोलबान पैसाकला, तर तेवढं काढलं पाहिजे. टच झालं तर नुसतं अ, थोडासाच काढला पाहिजे. किती नाही तिला थोडासाच काढला पाहिजे, फिंगर ब्रेथ काढलं पाहिजे. आणि समज त्याला समज जर आमटी बोलतात, ग्रेव्ही लागेल गरम गरम, तर त्याच्या आतमध्ये जास्त आतमध्ये जाईल आणि ती शिजते, तो कोरबान शिजेल आणि म्हणून त्याची जास्त ऑलमोस्ट हँड ब्रेथ एवढं काढलं पाहिजे. ओके, तर दॅट्स द सेकंड मिशना. आपण थर्ड मिशनामध्ये पण बघितलं होतं. थर्ड मिशना, ओके. ओके, थर्ड मिशन आपण बघितलं होता, पण नुसतं आपण वाचूया आणि पुढे जाऊया. कारण लास्ट आपण बोललो त्याच्याबद्दल, आणि लास्ट पार्ट म्हणून तर आपण बोललो, पण आपण कंटिन्यू करूया. ही थर्ड मिशनामध्ये सखू बेशेमेन של, של תרומה, אם חבורת הכהנים יאכלו, ואם של ישראל, אם חי הוא ידיחנו, ואם צלי יקלוף את החיצון. סחו בשמן של מעשר שני, לא יעשה דמים על בני חבורה, שאין פודין מעשר שני בירושלים. आता जसं थर्ड मिशना, थर्ड मिशनामध्ये आपण बघतो का समज समज जर त्या पेसाच्या कोरबांवर त्रुमाचा ऑइल लावला असेल आणि तुम्हाला त्रुमा आपल्याला खायला अलाउड नाही आहे, नुसतं नुसतं कोहानीम खाऊ शकतात. ए, आणि समज जर ते इस्रायली असतील तर त्यांना अलाउडच नाही खायला. पण समज जर तो ग्रुप असेल, कोहानीम असेल त्याच्यामध्ये, ए, तर मग प्रॉब्लेम नाही आहे. समज जर कोहानीम असेल तर कोहानीम खातील ऑफकोर्स, प्रॉब्लेम नाही आहे. इस्रायली असतील तर त्यांनी, समज जर ते अजून पण भाजलं नसेल, तर ते वरच्यावर
धुतला पाहिजे. सर्व त्याचा थ्रुमाचा ऑइल आहे, थ्रुमा चा तेल आहे, तो निघाला पाहिजे. आणि मग एक वेळा सुकल्यानंतर मग ते रोस्ट करू शकतात. आणि समज ते रोस्ट झाले असेल आणि तुम्हाला नंतर कळलं का त्याच्यावर तेल लागला होता, तो थ्रुमाचा तेल होता, तर त्याच्यावरचा लेअर एक लेअर आहे तो काढला पाहिजे, पील ऑफ केला पाहिजे. मग बाकीचं खायला अलाउड आहे. मग इकडे येताना आपल्याला शिकवतात का, समज कुर्बान पेसाख वर मासेर शेनीचा तेल लावला असेल, अम, तर इथे एक प्रॉब्लेम असतो. कारण मासेर शेनी ए, येरुशलेममध्ये नाही रिडीम करू शकत. अ, मासेर शेनी बाहेर करू शकतो, पण येरुशलेममध्ये नाही करू शकत. तो एक पसूक आहे, आपण बघतो तिकडे, इकडे बघतोय पसूक आहे का इकडे, मोमेंट. ודרשו כי ירחק ממך מקום. ירושלים, לעם אסל, तर माणूस मासेर शेनीवरून पैसे अ, बरिחוק מקום הוא נפדה, ואינו נפדה ממקום קרוב. समज लांब असेल तरच तो मासेर शेनीचा पळून पैसे काढू शकतो आणि नंतर मग येरुशलेममध्ये जाऊन त्याचंच घेऊन विकत घेऊन ते अर्पण करू शकतो. पण येरुशलेममध्ये ते अलाउड नाही आहे. तर म्हणून ते काहीच नाही करू शकते कोर्बन पेसाखचा. ए, आणि म्हणून तो वाटायला लागेल, त्यांना द्यायला लागेल. आणि मासेशानी येरुशलेममध्येच खायला अलाउड आहे. येरुशलेममध्ये मध्ये त्याचा लिफदोत नाही करू शकत, त्याला पुन्हा ट्रान्सफर नाही करू शकत दुसऱ्या गोष्टींमध्ये. पण येरुशलेममध्येच त्यांना अलाउड आहे तिकडे. एम, तर म्हणून मासेरशनीचा तेल असेल तर मग काय त्यांना फुकट द्यायला लागेल, नाही तर दुसरं काहीतरी त्याचा ऑप्शन बघायला पाहिजेत. म्हणजे फुकट द्यायला लागतं, ते चार्ज नाही करू शकत, काय नाही करू शकत त्याचा. दॅट द थर्ड मिशना. फोर्थ मिशना. ओके, द फोर्थ मिशना. या, फोर्थ मिशना बघू शकता. हमेशा देवारीम. आता इकडे तुमा आणि ताराचे लॉज आहेत. आपण प्रॉब्ली जास्त त्याच्यामध्ये नाही जाणार, कारण थोडासा डेप्थ असेल ते अंडरस्टँड करायला थोडा डिफिकल्ट आहे. तुमा आणि तारा, प्युरिटी आणि इम्प्युरिटीचे लॉज. बेझात असे लवकरच मशिया असेल तर आपल्याला ते सगळे पाळायला लागतील ऑफकोर्स. पण तरीसुद्धा आपण जास्त डीपमध्ये नाही जाणार. तम्मे आणि तुमा आणि प्युरिटी इम्प्युरिटीबद्दल जास्त नाही, वरच्यावर पण बघू आणि पुढे जाऊ. अम, या या पेरेकमध्ये खूप मिशनं होत आहेत, पण पुढे पण बघाल या या पेरेकमध्ये, या चॅप्टरमध्ये, तर ऑलमोस्ट 13 मिशनं होत आहेत. आणि त्याच्यामध्ये पण तुमा आणि ताहाराचे लॉज बघू आपण थोडे. तर मग जास्त आपण डीपमध्ये नाही जाणार, ते आठवण ठेवा. אוקיי, let's read the המשנה. חמישה דברים באים בטומאה ואינם נאכלים בטומאה. האומר ושתי הלחם ולחם הפנים וזבחי שלמי ציבור ושעירי ראשי חודשים. הפסח, הפסח שבא בטומאה נאכל בטומאה, שלא בא מתחילתו אלא לאכילה. तर इकडे आपण बघतो फ्यू थिंग्स. जसं आपण स्टार्टमध्ये बोललो, मासेर त्रुमाबद्दल बोललो, त्रुमाच्या तेलाबद्दल बोललो, मग आपण बोललो मासेर शेनीबद्दल. तर मिशना आपल्याला पुढे घेऊन जाते आणि आपल्याला दाखवते का अजून बाकीच्या गोष्टी, 5 गोष्टी आहेत जे जे आणू शकतो
इम्प्युरिटीमध्ये. पण अम, חמישה דברים, חמישה דברים שבאים בטומאה ואינם नैחלים בטומאה. पण ते खाऊ नाही शकत, समज जर तो इम्प्युअर असेल तर. पण ते देऊ शकतो तू इम्प्युरिटीमध्ये, पण खाऊ नाही शकत इम्प्युरिटीमध्ये. कोणते कोणते गोष्टी आहेत ते ते आपण बघतो इकडे. אומר, שתי, שתי הלחם, הלחם הפנים, זבחי שלמי ציבור, जे दोन जसं आता उमेरचं अर्पण आहे त्याच्याबद्दल बोलतोय आपण. ए, मग शते लेखेम, लेखेम अपनीम जो एक जे पण शो ब्रेड होता तो, जो बेतामिकदाशमध्ये तिकडे ब्रेड ठेवायचे. आपण लास्ट टाइम त्याची मत्सगीत बघितली होती, आय थिंक सो. चान्स मिळत आपण ते बघूया आपण आता. जस्ट टू तर तिकडे लेहेम पनीम ठेवायचे. जस्ट शो यू, मे बी विल बी क्लिअर. मोमेंट. लेहेम पनीम, शो ब्रेड. सी इट. ओके. शुल्खान, इकडे शुल्खान असायचा, बघू शकता तो. बेतामिदाशमध्ये आजारामध्ये कोणती कोणती गोष्टी होती. बेतामिदाश जस्ट जस्ट टू कोदेश सेक्शन आहे. मोमेंट आपण स्टार्ट पासून हे खाल आहे. त्याच बेतामिदाश. נכון? בית המקדש זה סקשן A, त्याच्यामध्ये היכל סקשן A, आणि आतमध्ये काय असायचं? आतमध्ये कोदेश सेक्शन आहे, हा उलाम असतं त्याला बेत המקדשचा. आपण वरचा बाजूला केलंय काइंड ऑफ. आतमध्ये बघतोय आपण आता. वरचं सेक्शन काढून टाकलंय आणि हा कोदेश सेक्शन आहे. कोदेशमध्ये तुम्ही बघाल तर तिकडे तीन गोष्टी आहेत मेन, म्हणजे मिझबेach הזהב, मेनोरा, לחם הפנים, השולחן הזה, त्याच्यावर לחם הפנים आहे. इकडे इकडे ארון הקודש, מזבח הזהב, राईट. מזבח הקטורת, इकडे मेनोरा होता तो. आणि आतमध्ये कोदेश 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 कोदेशीमचं सेक्शनमध्ये द द आर्क. तर तो आरोन कोदेश, त्याच्यावर त्याच्यामध्ये ज्या डायरेक्शनमध्ये आपण नमाज करतो आज आज पण, तो होता. तर मग इकडे मेनोरा आणि इकडे तो हा सेक्शन आहे. तर अम, तो शुल्खान वर लेखेम अपनी होता. आणि तुम्ही बघाल त्याचा आकार काहीतरी डिफरंट होता. आणि आपल्याला माहिती आहे एक मिशपाखा होती ती जी ते बनवायचं नाही यायचं. आणि हा लेखेम अपनी आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल स्पेशल वेव होती बनवायची. आणि ते फ्रॉम ते ठेवल्यापासून पूर्ण आठवड्या ठेवल्यानंतर पण ते गरम राहायचे. 12 लेखेम अपनीम होते आणि ते गरम राहायचे पूर्ण आठवडा. त्याच वर द मिरॅकल. आणि तो मिशपाखा होता, तो फॅमिली होती जी ज्यांना ते बनवता येत होतं आणि दुसऱ्या कोणालाच कोणत्या फॅमिलीला ते येत नव्हतं. आणि ती फॅमिलीने दुसऱ्यांना नाही शिकवलं. आणि त्याच्यामुळे त्यांना मोठा कर्ज आला त्यांच्या त्या फॅमिलीवर. हे गेमरमध्ये बघतो आपण. तर माणसाची जी स्किल माहिती असेल तर दुसऱ्यांना शिकवली पाहिजे. स्वतःचीच नाही ठेवली पाहिजे. अ, अ, अजून एक त्यांना तोरेत पण याचा जे अम, सरळ जायचं. त्यांना बरोबर माहिती होतं कशा पद्धतीने तो इन्सेन्स केला पाहिजे, ज्याच्यामध्ये
तो सरळ वर जाईल. ते पण त्यांच्याबद्दल पण लिहिले ते गेमरामध्ये. मला आठवली ती स्टोरी याच्यामध्ये की येरुशलाईममध्ये अ, एक प्रिंटर होता, प्रिंटिंग प्रेस होती. आणि त्याच्याकडे आधीचे प्रिंटिंग प्रेस आपण बोललो ती स्टोरी प्रॉब्ली, पण ते आधीचे प्रिंटिंग प्रेस होते त्यामध्ये खूप काम इन्वॉल्ड होता. नाही नुसतं बटन दाबायचं, प्रत्येक अक्षर चिटकवायला त्यांना लावायला लागायचं आणि मग प्रिंट करायला लागायचं. खूप 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 काम होतं याच्यामध्ये. तर त्याचं पण असं होतं भाऊ हशेम, त्याचं चांगलं चाललं होतं. त्याला त्याच्याकडे गिरायक होते. आणि अचानक समोर त्याच्या समोर त्याच्याच रस्त्यावर समोरच्या बाजूला कोणीतरी दुसरी प्रिंटिंग प्रेस उघडली. आता याच्याकडे जे पण माणसं यायचे ते ऑब्विसली समोर याच्याकडे जातील. आता त्याच्याकडे प्रिंटिंग प्रेस आहे आणि नवीन प्रिंटिंग प्रेस असेल तर तो ऑफकोर्स डिस्काउंटेड प्राईज आणि कमी किमतीत त्यांना देईल, त्यांना अट्रॅक्ट करायला. तर मग सगळे बोलले वाव एवढा मोठा आता काय करेल हा, वाव किती डिफिकल्ट आहे. समोरासमोर दुसरी प्रिंटिंग प्रेस उघडली. तर एक दिवस तो जुन्या प्रिंटिंग प्रेसवाला तो ह्याच्याकडे आला आणि त्याला वा मजल तो मजल तुम्ही उघडल्याबद्दल, तुझी नवीन प्रिंटिंग प्रेसमध्ये आज लाखा तुम्हाला प्रॉफिट होऊन दे. आणि तो त्याला बोलायला लागला का बघ, ह्या ह्या टायमाला केलं चांगलं असतं, अशी गोष्टी वापरली पाहिजे, हिंग हिंग आपली जास्त स्वस्त असते, ह्या इकडून घे इकडे स्वस्त मिळते. आणि सगळे सिक्रेट्स बोलायला लागला त्याला. पण तो रायवल आहे, त्याच्या समोर उघडलाय. दुसरा असतं त्यांनी काय केलं असतं, त्याला बोंब मारून हाकलला असता, त्यांनी काय पण केलं असतं. पण ह्यांनी काय केलं, जाऊन त्याला सगळे सिक्रेट सांगितले. आणि त्याला बोलला बघ माझ्याकडे खूप गोष्टी आहेत, तुला समज जर गरज असेल कोणत्या गोष्टींच्या वेळेला कमी पडलं तर माझ्याकडे ये, मी तुला देईन तुला. तर त्याचे मित्र त्याला बोलले काय करतो तू, तू त्याच्याकडे गेलास आणि सर्व त्याला सिक्रेट सांगितलेस. आणि त्याला सर्व तुला कुठून कुठून काम कुठून घ्यायचं कुठून नाही घ्यायचं, कसला वापर करायचा कसला नाही वापर करायचा, आणि सगळे सिक्रेट सांगून दिलेस त्याला. मग तुझ्याकडे काय, उलट त्याला हक्कलला पाहिजे होतं इकडून. काय केलंस हे. तर तो बोला बघ, पन्नासा मी नशा माय आकाश बायको डिसाईड करते किती किती माणसाला पैसे मिळतील. दॅट्स फॉर शुअर. आता समज जर 10 लोक येतात या गावामध्ये, 10 लोक आहेत या शहरामध्ये, 10 लोक आहेत जे प्रिंट करतात एव्हरी टाईम, आणि त्याच्याकडून माझ्याकडे काम येतं. तर आता 10 लोक आहेत आणि 2 प्रिंटिंग प्रेस आहेत. तर सर्व 10 माझ्याकडे यायच्या ऐवजी 5 माझ्याकडे येतील आणि 5 त्याच्याकडे येतील. पण पन्नासा महिना शमाईम पैसे मिळायचे तेवढेच मिळतील. तर मला काही भीती नाही आहे. तर मला कसली भीती आहे, मला त्याची काहीच भीती नाही वाटत. मला उलट काम कमी होईल. एक वेळ काम कमी झाल्यानंतर ए, काम कमी झाल्यानंतर मी अभ्यास थोडासा अभ्यास जास्त करू शकेन. तर माझ्यासाठी ही जास्त मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी ही जास्त मोठी गोष्ट आहे. माझा काम कमी झाला, नाही की काम वाढला. पैसे आकाशभर कुठे ते देतोय, तर मग काळजी करायची गरज काय. तर त्याला बोलतात आईन तो बा त्याच्याकडे चांगल्या नजरेने दिसायला बघतोय. आणि ए, 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 ऑपोजिट ए, दुसऱ्यांना चांगल्या नजरेमध्ये बघितलं पाहिजे आणि ते विचार केला पाहिजे. त्याचा बेसिक अंडरस्टँडिंग, बेसिक त्याचा एवढं क्लिअर होतं का कोणत्याच गोष्टीने तो सरकला नाही त्याच्या स्टँडर्डपेक्षा. तर आपण इकडे बघतो का मॉरल व्हॅल्यूज जे पण माणसाकडे आहेत ते ठेवले पाहिजेत. किती पण काय पण जग किती पण काय पण उलट होऊन दे, पण जे पण लहानपणापासून माणूस शिकले ते सोबत ठेवलं पाहिजे त्यांनी. चांगले व्हॅल्यूज नाही, खराब व्हॅल्यूज ऑफकोर्स, चांगले व्हॅल्यूज ते ठेवले पाहिजेत. इस्रायलला वगैरे बघतो आपण आजकाल, एवढी मीडिया आणि सोशल मीडिया एवढी वाढले,
कामांचे स्टँडर्ड्स त्यांनी कमी केलेत. एले चारे नो आणि पण चांगले फॅमिलीचे माणसं आहेत. मग तुम्ही स्टँडर्ड कमी कसे केले? कधी 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 कोणत्या लग्नामध्ये इंडियामध्ये तरी कोणत्या बाईला आणून नाचायला दिलं होतं? नाही दिलं होतं केव्हाच. केव्हाच नव्हतं अलाउड केलं. ते खराब रीतीचे माणसं करायची एवढं मला माहित होतं. पण इथे आपण बघतो लग्न बिग्नामध्ये केव्हा केव्हा एका बाईला आणतात नाचायला. इट्स टेरिबल. इट्स लाईक हे काय? आणि कोण कोणी जाऊन पैसे फेकतात. आणि एकदा मी कोणाने गेलो होतो किती वर्षाआधी, आणि बघितलं इट्स टेरिबल. इट्स लाईक तुम्ही कुठे पडता? एवढ्या खराब साध्या माणसांसारखे राहतात. एवढ्या खराब लेवलला पडू शकतो माणूस, का तो व्हॅल्यूज विसरून जातोय. तसंच इन द सेम वे आता पण, आता ते लग्न वगैरेचं सोडून द्या, पण आता पण व्हॅल्यूज चांगले असतात. व्हॅल्यूज चांगले ठेवणे फार इम्पॉर्टंट असतं. जसं आधीचे व्हॅल्यूज होते का जो मोठा असेल त्याच्यासमोर तो माणूस तोंड नाही उघडत. किती माझ्याशी मोठा आहे तो, मी नाही तोंड उघडणार. तो चुकीचा बोलला तरी पण माणूस गप्प बसेल. आजकाल सोशल मीडिया वगैरे आणि विथ एवढी माणसं एनकरेज करतात, नाही तुला मत असेल ते बोलून टाक, काय पाहिजे ते बोल, काय फरक पडतंय. बहीण भाऊ काय पाहिजे ते करा. अरे मोठा भाऊ आहे, मोठी बहीण आहे, चूप बसायला शिक. गप्प बस. कोण बोलते बोलायला? चूक केली त्यांनी, ओके, त्यांना काय किती वर्षानंतर काय त्यांची चूक झाली, पण तुझं काम तू केलं पाहिजेस. हे मी ओळखतो जे जे त्यांच्या मेवण्यांसोबत पण तोंड नाही उघडायचे. काही नाही, त्याची चूक दे, तो चुकीचं करतोय, डझंट मॅटर. मी गप बसणार, मला अलाउड नाही. मी त्याला, माझं काम आहे त्याला कबूत द्यायचा. माझं काम आहे त्याला त्याचा आदर करायचा. त्याला जे तो करतोय ते चुकीचं असेल, पण माझं काम नाही त्याला सुधारायचं. मी त्याला सुधारणार नाही. मी काय नाही बोलायला, अलाउड नाही मला. दॅट्स कॉल्ड व्हॅल्यूज. ते चांगल्या मिशपाखाचे व्हॅल्यूज आहेत, चांगल्या घराण्याचे व्हॅल्यूज आहेत. ते माणसाने ठेवले पाहिजेत. नाही, तो मला उलटसुलट बोलला, याला उद्यापासून त्याच्याशी नाही बोलायचं. हा माझ्याशी उलटसुलट बोलला, उद्यापासून बंद बंद, स्टॉप बंद. इकडे याच्याशी नाही, त्याच्याशी नाही. माणूस काय एकलकोंड्या होतोय. आणि मग कुठे बोलतात गेहिनोम एकलकोंड्या आहे माणूस. कोण नाही बघणार तिकडे गेहिनोममध्ये, कोण नाही भेटणार त्याला. तो एकटाच राहील. आणि तो वर्ष धावेल तरी पण कोण नाही भेटणार त्याला. आणि खूप जागा आहे तिकडे, कोण नसेल. आयसोलेशनमध्ये, आयसोलेशनमध्ये, दॅट्स कॉल्ड, दॅट्स गेहिनोम, दॅट्स ते हेल आहे. तर इकडे आपण जोपर्यंत आहोत भाऊ खाशेम, खसदे हाशेम, ते जेवढी शलोम करता येईल, जेवढं पीस करता येईल लोकांसोबत, तेवढं पीसमध्ये राहायला पाहिजे. फाईन, मी नाही बोलत जाऊन पीस करायला तुम्ही एवढं पण संत माणसं नाही आहोत आपण, का सर्व विसरून जाऊ आपण. पण तरीसुद्धा ते व्हॅल्यूज सोडायचं, व्हॅल्यूज नाही सोडले पाहिजेत माणसाने जे लहानपणे शिकलेत. ते व्हॅल्यूज सोबत ठेवा. आजकाल तर चेंज झाले सर्व, सोशल मीडिया चेंज झाले, तरी पण व्हॅल्यूज सोबत ठेवा. व्हॅल्यूज सोडू नका. व्हॅल्यूज त्या आधीचे चांगले आराखीम बोलतात त्याला, आराखीम, ते सोडले नाही पाहिजेत. बोलण्याची पद्धत, पोलाइटली बोलणे, ते सोडू नका. किती पण समोरचा माणूस उलट बोलला तरी पण आधी कोणच नाही तोंड उघडायचं, गप बसून घरी जायचं आणि बोलायचं, बा मला इन्सल्ट झाला, वाईट वाटलं, ठीक आहे, ओके फाईन. पण त्याच्यासमोर तो तोंड नाही उघडणार, कारण तो मोठा आहे त्याच्याशी. आदर दिला पाहिजे त्याला, त्याला नीटपणे बोललं पाहिजे. अ, ते व्हॅल्यूज माणसाने ठेवले पाहिजेत फॉर शुअर. मी स्वतःला बोलतोय, नाही तुम्हाला बोलत, पण माणसाने सोशल मीडियामुळे खूप गोष्टी जातात. ते सवय होतं त्यांना गोष्टी, वाईट गोष्टी बघायची, वाईट गोष्टी ऐकायची. आणि सिरियल्स वगैरेमध्ये तर आय हॅव नो आयडिया आजकाल, पण मी ऐकले का फार खराब गोष्टी दाखवतात. तर ते व्हॅल्यूज चेंज करतात माणसाचे, आणि त्यांना इट्स इज कपड्यांचे स्टाईल चेंज करतात, वागणुकी चेंज करतात. इट बिकम्स अ नॉर्म. बोलतात का नाही, नॉर्मल आहे असे बोलणे, उलटसुलट बोलणे, इट्स नॉर्मल थिंग. पण गॉड फिअरिंग पर्सन ही गोष्टी नाही करत. ते गोईंगसाठी ठीक आहे, नॉन ज्युईशसाठी ते ठीक आहे, पण ज्युईश लोकांसाठी
इंडियामध्ये तर नॉन ज्युईश लोकांमध्ये पण जे चांगले चांगले फॅमिलीजचे होते ते चांगल्या गोष्टी बोलायचे. पण वाईट फॅमिलीजचे होते ते वाईट वागायचे. ते माहीत होतं आपल्याला. पण इकडे आल्यानंतर काय झालं इस्रायलमध्ये, नाहीतर नवीन सोशल मीडियामध्ये इंडियामध्ये पण होत असेल मला वाटतंय. काय होतंय, एव्हरीथिंग इज नॉर्मल. नॉर्मल आहे ते. वाईट गोष्टी बघणे पण नॉर्मल आहे. वाईट रीतीने पद्धतीने कपडे घालणे पण नॉर्मल आहे. ते शिकवतात आपल्याला. पण ते नॉर्मल नाही आहे ते माहीत पाहिजे आपल्याला. ते अरखी आधीचे व्हॅल्यूज सोबत ठेवायचे जास्त इम्पॉर्टंट आहेत मला वाटतंय. तुम्ही पण आय आय होप मला वाटतं की तुम्ही पण ॲग्री करता. पण रामबाम बोलतात त्यांच्या बुकमध्ये का पर्सन इज इन्फ्लुएन्स्ड बाय सराउंडिंग. माणसा इन्फ्लुएन्सर दुसऱ्यांपेक्षा आरामात इन्फ्लुएन्स होतो त्याला. तो नाही डिसाईड करू शकत का ए, काय त्याला पाहिजे काय नाही पाहिजे. वन्स इज इन द सराउंडिंग ऑफ पीपल हु आर नॉट दॅट गुड पीपल, तर त्याला इन्फ्लुएन्स होतं. एम, तर मग त्याला काय दुसरा त्याला ऑप्शन नाही आहे. त्याला तो थोड्या दिवसांनी थोड्या वर्षांनी स्वतःकडे बघेल. ही विल बी चेंज. ही विल बी लाईक द पीपल अराउंड हिम. त्याची तो त्यांच्यासारखंच वागेल. त्याला त्याला लक्षात पण नाही येणार असं कसं झालं. पण एंड ऑफ द डे इज इन्फ्लुएन्स्ड. ते ऑप्शन नाही आहे. त्यामुळे माणसाने अशी लोकॅलिटी चूज केली पाहिजे राहायला, बोलायला, ग्रुप चूज केला पाहिजे जे गॉड फिअरिंग आहेत. अशा एरियामध्ये राहिलं पाहिजे जे गॉड फिअरिंग आहेत. आणि मगच मगच त्याचे व्हॅल्यूज चेंज नाही होणार, त्याचे व्हॅल्यू इम्प्रूव्ह होतील. आणि एक वेळ तो स्वतःला त्याच्या सिच्युएशनमध्ये टाकतोय, चांगली सराउंडिंगमध्ये, चांगल्या लोकॅलिटीमध्ये राहतोय जिकडे गॉड फिअरिंग लोक आहेत, आशेमला अ, घाबरणारी माणसं आहेत, तिकडे राहतोय. तर त्याच्यावर इन्फ्लुएन्स होता आणि फॉर फॉर हिज गुड. तो सुधरेल मग पुढे जाता, ऑफकोर्स. पण समज तो मुद्दामून अशा सिच्युएशनमध्ये जिकडे नॉन रिलिजियस आहेत माणसं, इंडियामध्ये तर नथिंग टू टॉक अबाउट. मी काय नाही बोलत. तिकडची लोकॅलिटीज आय हॅव नो आयडिया आजकाल. पण इस्रायलमध्ये तरी इट्स डिस्टिंक्ट. तुम्ही बघू शकता नॉन नॉन रिलिजियस लोक आणि रिलिजियस लोक, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे टाईप्स असतात अँड स्टफ. तर पर्सन हॅज टू चूज इज लोकॅलिटी जिकडे राहते तिकडे. कोणतं कोणा लोकांमध्ये वावरतोय आणि त्याला सोशल राहायला पाहिजे. अ पर्सन हॅज टू गो आउटसाईड. शिवरिम असतात तिकडे चांगल्या एरियाजमध्ये, रिलिजियस एरियाजमध्ये, तिकडे गेलं पाहिजे. अशा लोकांमध्ये वापरलं पाहिजे जिकडे जिकडे त्याला होप आहे सुधरायला. नाहीतर मग नंतर तो स्वतःला ब्लेम नाही करू शकत, नाही दुसऱ्यांना ब्लेम नाही करू शकत का तो कसा बिघडला. तो कारण तो अशा लोकांमध्ये राहतोय, अशा लोकांची इन्फ्लुएन्स होतोय. आणि ते दुसरा काय ऑप्शन नाही, तो होईलच इन्फ्लुएन्स. ऑफकोर्स होईल तो इन्फ्लुएन्स. आत्ता नाहीतर आत्ता नाहीतर थोड्या दिवसांनी, थोड्या महिन्यांनी आणि थोड्या वर्षांनी ते इन्फ्लुएन्स हळूहळू हळूहळू त्याच्यावर इफेक्ट होतच. म्हणून माणसाने सांभाळलं पाहिजे. दॅट्स जस्ट अ थॉट. पर्सन विचार केला पाहिजे का कुठे राहतो, कुठे वावरतो, कोणा लोकांसंग त्याच्या ग्रुपमध्ये आहे. कोणत्या टाईपचे फोटोज पाठवतात त्याला. कोणते कोणते ग्रुप्स असतात तिकडे राहूच नाही शकत माणूस. व्हॉट्सअप ग्रुप फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये काय पण पाठवतात. तर ते माणसाने क्लिअर केलं पाहिजे. माणसाने डिसाईड केलं पाहिजे. डिसिप्लिन पाहिजे त्या गोष्टींमध्ये. काय दिस इज नॉट फॉर मी, आणि हे माझ्यासाठी आहे, माझ्यासाठी चांगलं नाही आहे. असं नाही का त्याचा मित्र गेला म्हणून त्याला पण त्याच्यामध्ये राहायला पाहिजे. पण हे डिसाईड केलं पाहिजे. ही हॅज टू डिसाईड, दिस इज माय ग्रुप, दिस इज याच्यामध्ये राहू शकेल, लाऊड आहे. आणि ह्याच्या गोष्टी मी बघू शकतो, ह्याचे नाही बघू शकत. तर ते डिसाईड करूनच तो डिसिप्लिन राहूनच तो चांगल्या रस्त्याला लागू शकतो. नाही तर त्याला वाटतंय का तो चांगल्या रस्त्यावर आहे, पण एंड ऑफ द डे त्याला समजतं का तो खूप बिघडलेला आहे. पण ते फार डिफिकल्ट आहे बघायला. कारण इतराला बोलतो अरे जसं שלמה המלך יודעת, דרכו של אדם ישר בעיניו, נכון? אה, רב רב שמעון ג'וין झालेत בעזרת השם. רב שמעון זה שיעור, ברוכים הבאים. आपण
רב שמעון השיעור असेल आता בעזרת השם. अजून थोडं फ्यू मिनिट्स अँड विल स्टॉप हिअर. एनिवे तर मी जस्ट बोलत होतो का चूज केलं पाहिजे कोणत्या माणूस एरियामध्ये राहतोय, कोणत्या बेशुतराव श्रीमंत चूज केलं पाहिजे, कोणत्या एरियामध्ये राहतोय, कोणत्या लोकांमध्ये तो वावरतोय, कोणते व्हॉट्सअप ग्रुप त्याने जॉईन केले, कोणते ग्रुप ते जे कनेक्टेड आहेत, कारण त्याच्यावर इफेक्ट जास्त होऊ शकते. आणि रामानुज असे लिहितात काय इफेक्ट होतच त्याच्यावर. तर मग काळजी घेतली पाहिजे, चूज केलं पाहिजे आणि डिसिप्लिन राहिलं पाहिजे. समज काय झालं तर ऑन केलं पाहिजे, इफ नॉट ही हॅज टू लिव्ह दॅट ग्रुप. तर फॉर शुअर त्याच्यानेच तो सांभाळेल, कारण थिंग्स आर चेंजिंग ड्रॅस्टिकली आणि एव्हरीथिंग इज बिकमिंग नॉर्म. सगळं नॉर्मल होते सगळं. इट्स ओके टू डू थिंग्स विच आर मॉरल व्हॅल्यूज जे आपल्याला मिळालेत आपल्या आईवडिलाकडून, ते त्याच्याप्रमाणे ऑब्वियसली ऑपोजिट आहे. पण म्हणून ते माणसाने स्टिक टू इट. रिलेशन्समध्ये माणसाने चांगले ठेवले पाहिजेत सर्वांसोबत, भाऊ बहिणींसंगत, कझनसोबत रिलेशन थोडे चांगले ठेवले पाहिजेत, सुधारले पाहिजेत. आणि जेवढं प्रिझर्व करता येईल तेवढे प्रिझर्व केले पाहिजेत. नाही का एका मिनटामध्ये अम, तोडले पाहिजेत. तर सांभाळलं पाहिजे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट मेक्स अ कम्युनिटी. जसे बोलतात का मशियाक केव्हा येईल, जेव्हा एका बेतकिनेसीची माणसं एकमेकांमध्ये कम्प्लिटली व्याप्त रेखा कमोखा त्यांचं प्रेम असेल कम्प्लिटली एकमेकांमध्ये, नुसते एका बेतकिनेसीमध्ये 10 लोक जरी असतील तरी मशियाक येईल. तर मग किती डिफिकल्टी गोष्ट आहे म्हणजे ती प्राप्त करायला. अं, पण बेजात अशी सर्वांनी ट्राय केलं पाहिजे ऑफकोर्स. विल पण शिमूनचं जास्त टाईम नाही घेणार. विल फिनिश द शिवर विथ द स्मॉल प्रेयर ॲज युजल. तुम्ही बघू शकता त्यांच्या स्क्रीनवर. מודן לפניך אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים, הם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת, שנאמר ואתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה, לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So, thanks a lot. राव शिमोनचं शिवर आहे रेगिमारावर बेजात हशेम सर्व पुरुषांसाठी जे पण कंटिन्यू करू शकतील त्यांना कंटिन्यू. नेक्स्ट वीक राव गाब्रियल बोलले का नेक्स्ट वीक 5 वर्ष होतात जी आपल्या झूमच्या शिवरीमुळं. חסדי השם, it's a big שמחה. 5 years of Torah learning. आपण इकडे आहोत तर इट विल बी अ स्पेशल शिवर. अनाऊन्स करतील केव्हा असेल एक्झॅक्टली. आणि इट विल बी अ स्पेशल शिवर जिकडे सर्व जे पण शिवरीम देतात ते येतील आणि रब्बानी आहेत ते येतील आणि बोलतील. इट विल बी अ स्पेशल शिवर. तर सर्व जॉईन होऊ शकतात. नंतर बोला केव्हा एक्झॅक्टली कोणत्या तारखेला वगैरे. पण इट्स अ बिग स्कूत का 5 वर्ष ऑफ कंटिन्युअस लर्निंग. आणि आपण बघू का 1 hour ऑफ लर्निंग एव्हरी डे, तो माणूस कुठच्या कुठे किती कम्प्लिशन आहे आणि किती आपण ब्लेसिंग्स आणले या जगामध्ये. חסדי השם, तो חזק וברוך לכולם, ושבת שלום וכל טוב ושלום שלום. רב שמעון דשיעורי, בכבוד.